गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 11 वाजून गेलेत, 11:30 वाजून गेलेत. आपण निघालो आहोत सिल्लारीवरून. सिल्लारी टू काना. फर्स्ट टाइम आपण काना एक्सप्लोर करणार आहोत. सिल्लारीचा आतला रोड जसं मी काल सांगितलं थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. ऑन द वे काही इंटरेस्टिंग असेल तर शूट करून नक्की दाखवेन. हा रोड ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. दोन्ही साईडला बफर झोन्स आहेत. सिल्लारी कोर आहे तसा सिल्लारी हा बफर आहे साईडचा. हा सगळा सिल्लारी बफर आहे. बफरमधून आपण सिल्लारी कोरकडे जातो. आज सकाळचे अपडेट्स असे आहेत की आज सकाळी पण सिल्लारीमध्ये जी लोक आत्ता सफारी करून आली सायटिंग झालेलं नाही आहे, कारण का काल पाऊस झाला. पण आता बाहेर एवढी हीट आहे की नक्कीच आज दुपारचे जे जातील त्यांना सायटिंग होईल. आज सकाळी पण सगळं पॅक आहे आणि आज संध्याकाळच्या सफाऱ्या पण सगळ्या फुल आहेत. चला मग हायवेवर भेटू. खवासा टोल नाका आलेला आहे. काल पण आपण इथूनच गेलेलो. मी कव्हर केलेलं कालचं. काल आपण रुपकडला जाताना इथूनच गेलेलो. खवासा टोल नाका क्रॉस करतो आपण. त्याचप्रमाणे आपण आता बॉर्डरही क्रॉस करून आपण महाराष्ट्रामधून मध्य प्रदेशला आलेलो आहोत. काल आपण रुक्कड केलेला. संध्याकाळी जबरदस्त सायटिंग झाली. रुक्कड क्रॉस करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. हायवेवरच आहे हा गेट. समजा कोणाला इथे राहायचं असेल तर रुक्कड गेटच्या पुढेच हे बायसन रिट्रीट म्हणून एक रेस्टॉरंट आहे. इथे आम्ही एकदा राहिलेलो. जेवण पण मस्त आहे. हे ते बायसन रिट्रीट. इथे तुम्ही राहू शकता. हायवेवरच आहे. फक्त बायसन रिट्रीटला जायला पुढे जाऊन तुम्हाला यू टर्न घेऊन परत मागे यावं लागेल, कारण का रुक्कडच्या इथे डिवायडरच्या मधून आपण जाऊ शकतो, पण बायसन रिट्रीटच्या समोर बरोबर डिवायडर आहे. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला यू टर्न घ्यावा लागेल. रोड पूर्ण सीसी रोड आहे. मस्त रोड आहे. मध्ये मध्ये थोडे पॅचवर्क आहेत पण ते चालून जाईल. रोड चांगले आहेत. हे सगळं रुक्कडचं जंगल आहे साईडचं. मित्रांनो, एकदा तरी रुक्कड बफर झोन आहे पण एकदा तरी करा. खूप सिनिक व्ह्यू आहे. खूप ब्युटिफुल फॉरेस्ट आहे. लँडस्केप सॉलिड आहेत. सगळं माउंटनवरचं गेट आहे असं आपण बोलू शकतो. पूर्ण हिली एरिया आहे. खूप सुरेख फॉरेस्ट आहे. रुक्कड एकदा तरी करा. मस्त फॉरेस्ट आहे. रुक्कडला सांबार डिअर ह्यूज आहेत. ह्यूज मेल सांबार डिअर्स आहेत. बायसन खूप आहेत.
म्हणजे इंडियन गोअर प्रचंड आहेत. इंडियन गोअर आणि सांबार डिअर. स्पॉटेड डिअर आम्हाला कमी दिसले, पण सांबार डिअर आणि इंडियन गोअर खूप आहेत. ती JK दिसायच्या आधी सांबार डिअरचेच कॉलिंग चालू होते. आलाय बरोबर. अजून आपण नॅशनल हायवे NH44 वरच आहोत. हायवे खूप छान आहे. CC रोड संपून आता टार रोड आहेत सगळे. फक्त ट्रक्सच ट्रॅफिक आहे. सिवनीच्या जवळ आले आहोत आपण. बजरंगबलीची एक मस्त मूर्ती आहे. सिओनी 6 आहे. जबलपूर 152 आहे. In 400 meters, turn right to stay on National Highway 44. ऐकलत? आम्ही पण हिच्यावरच डिपेंड आहोत. मी तुम्हाला सांगतोय Turn खरं, right to stay on National Highway 44. पण आम्ही एलेक्सा जसं सांगेल तसंच जातोय. आपल्याला मागून राईट होता, पण पुढे जिओचा पेट्रोल पंप असल्यामुळे मी सरळ आलो. जिओवर पेट्रोल भरून आपण परत पुढून युटर्न मारून मागे येणार आहे. 1 किलोमीटर एक फरक पडेल आपल्याला. पुढून युटर्न मारून आपण परत आलो आहोत. जिओचं पेट्रोल पंप सरळ नव्हतं, राईटला होतं आणि आपला रोड पण राईटला होता. त्या जिओच्या पेट्रोल पंपच्या नादात आम्ही सरळ गेलो. मित्रांनो, महाराष्ट्रातनं MP मध्ये याल कधी तर पेट्रोल महाराष्ट्रातच फुल करून या. इथे 107 रुपये 90 पैसे आहे पेट्रोल. आपल्याला MP मध्ये पेट्रोल महाग पडतं. बॉर्डरच्या अलीकडेच महाराष्ट्रात टाकी फुल करून पुढे येत जा. तर इथे आल्यावर मला कळलं की 107 रुपये 90 पैसे आहे पेट्रोल. आपल्याकडे तिथे 104 रुपये कितीतरी पैसे आहेत. फुल कीजिए. मित्रांनो, पेट्रोल भरून निघालेलो आहे आपण. NH44 सोडून आपण In आता 500 meters, जुना NH44 वर आलेलो आहोत आपण. you on National Highway 44 for 8 kilometers. सेम आहे ना दोन्ही. इंटरनल रोडमध्ये आलेलो आहोत आपण आता. नॅशनल हायवे सोडून आता इंटरनल रोड आहे. आपल्याला कुठे लिंक करणार आहे बघूया. 6 ते 7 किलोमीटर आपल्याला आता असंच जायचं आहे. कुठला तरी इंडस्ट्रियल इस्टेट वाटतोय, कारण का सगळे ट्रक्सच ट्रक्स आहेत. सनसिटी लिहिली आहे, एकही बिल्डिंग नाही आहे. नॅशनल हायवे सोडल्यानंतर आपल्याला आता स्टेट हायवेला लागायचं आहे. नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या मधला हा लिंक रोड आहे, जो आपल्याला आता नॅशनल हायवेला लावेल. मध्य प्रदेशमधला स्टेट हायवे आहे.
त्याला आपण आता जॉईन होऊ नॅशनल हायवेवरून. स्टेट हायवे 11A म्हणून आहे, तिथून आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. पण 6 किलोमीटर आपल्याला असंच जायचं आहे. लेफ्ट साईडला सिओनी आहे. हा सिओनी बायपास रोड पण म्हणता येईल. सगळं सिओनी शहर आहे. कनेक्टर रोड असल्यामुळे एवढा काही चांगला नाही आहे, पण चालतंय. Turn कनेक्टर right onto रोडवरून Madhya Pradesh State Highway 11A, Madhya Pradesh State Highway 12. कनेक्टरवरून आता आपण आलेलो आहे. तिथून राईट मारून Continue for 81 kilometers. राईट मारून आता आपण मध्य प्रदेशच्या स्टेट हायवेला लागलो आहोत. इथून पण पेंच येतं, पण आपला पुढून रोड वेगळा होणार आहे. तसं बघायला गेलं तर रुक्कडची मागची बाजू, रुक्कड ह्या जंगलची मागची बाजू म्हणजे काना, ते कनेक्टर आहे. रुक्कड, काना आणि पेंचच्या कोरचं कनेक्टर रुक्कड आहे. भैरव बाबा मंदिर आणि इथे रेल्वे लाईनचा एखादा ब्रिज दिसतोय. तिथून रेल्वे लाईन गेलेली आहे. रोड ठीकठाक आहेत. एकशे 19 किलोमीटर आहे. कानाचा अरायवल टाइम 5:30 दिसतंय. मध्य प्रदेशचं औद्योगिक क्षेत्र आहे. स्टेट हायवे मध्ये डिवायडर नाही आहे, त्यामुळे सतत ब्रेकिंग करून स्पीड मेंटेन ठेवावा लागतोय. 50च्या वरच्या स्पीडला जाता येत नाही आहे. सुरुवातीला या रोडवर त्रास झाला. जसा आपण NH44 सोडला आणि कनेक्टर रोडला लागलो, त्यानंतर या स्टेट हायवेवर लागलो, तोपर्यंत जरा त्रास झाला. एक 10-15 किलोमीटर त्रासदायक होते. पण त्यापुढे आता रोड चांगला आहे. फक्त खूप वळणदार रोड आहे, मध्ये डिवायडर नाही आहे, समोरून एकदम गाड्या येतात. टर्निंगला जरा हॉर्न बिन देऊनच गेलेलं बरं. मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 वाजलेत. अजून काना 20 किलोमीटर आहे. कारण असं आहे की एवढा वेळ लागला कारण खूप थर्ड क्लास रोड आहेत. थोडं क्रेडिट आपण इथे पण देऊ रोड्सचं. आपण नेहमी बोलतो की महाराष्ट्रातले इंटरनल रोड्स खराब आहेत, पण आपण मध्य प्रदेशला पण थोडं क्रेडिट देऊ शकतो त्या बाबतीत की रोड्स एकदम थर्ड क्लास आहेत. आत्ता हा रोड जसं काना 20
22 किलोमीटर राहिलं तसा हा रोड जरा चांगला दिसतोय, पण आधीचे रोड्स खूप थर्ड क्लास आहेत. सगळे आता बोर्ड्स पण यायला लागलेत रिसॉर्टचे. रोड छोटा पण आहे आणि खूप खराब पण आहे. एकदम नॅरो रोड होता आणि खराब रोड होता. आता कुठे जरा रोड चांगले दिसत आहेत, पण नॅरो आहेत रोड. म्हणजे समोरून गाडी आली तर आपल्याला खाली उतरण्याशिवाय पर्याय नाही आहे. जंगलचा फील आत्ता कुठे यायला लागलाय, पण NH44 सोडल्यानंतर जी रोडची परिस्थिती आहे थर्ड क्लास रोड आहेत. मध्ये मध्ये एखादा पॅच येतो 1-2 किलोमीटरचे, रोड चांगले असतात, पण परत आपलं तेच. हे जसं कानाजवळ आलं 20-22 किलोमीटर तसे जरा रोड चांगले दिसायला लागलेत. रोड नॅरो आहेत पण आता रोड जरा चांगले आहेत. तेरा किलोमीटर खटिया गेट आहे. तिथून पूर्णपणे जंगलचं फील येते. दोन्ही साईडला डेन्स फॉरेस्ट आहे. हरणं बघा, सगळी रोड क्रॉस करून गेली आत्ताच. कानाला जाताना मस्त असं आहे. छोटासा ब्रिज आहे, नॅरो ब्रिज. बोर्ड आलाय काना सफारी. मित्रांनो, आपण आपल्या रिसॉर्टवर आलो आहे. काना टायगर इन रिसॉर्ट, खटिया गेटच्या इथे. रिसॉर्टचं मी परत एक व्हिडिओ बनवीनच. आता थकलेलो आहे, हा व्हिडिओ इथेच एंड करतो. चलो बाय. उद्या सकाळची आपली पहिली सफारी आहे. उद्या भेटू.